बघा तुम्हाला समजतंय का मी काय जे सांगतोय ते समजतंय का? असाच प्रकार असतो मार्केटमध्ये. निफ्टीमध्ये बाईंग आलंय चांगलं. पहिल्यापासून मार्केटमध्ये थोडंसं आपण बाईंग बघितलं की बाबा डे हाय पण इकडे क्रॉस केला होता निफ्टीने डे हाय क्रॉस केला. रिट्रेसमेंट यायला पाहिजे होती. रिट्रेसमेंट इथपर्यंत झाली आणि इथून बाउन्स पाहिजे होता पण तो बाउन्स नाही येता तो खाली खाली आला. खाली आला म्हणजे थोडक्यात काय तर सेलर्स आहेत तिथे आपल्याला दिसतात की मार्केटमध्ये सेलर सुद्धा आहेत. ओके, ओपन इंटरेस्टचा जेव्हा डेटा आपण चेक करतो कारण की ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स मध्ये मी जात नाही, ह्याच्या सिंपल ठेवतो गोष्टी. तर ह्याच्यामध्ये सरळ सरळ दिसतंय की इथं भरपूर पुट रायटिंग झाले म्हणजे 22,500 जी लेवल आहे तिथून भरपूर पुट रायटिंग झाले. पुट रायटिंग म्हणजे पुट सेल झालेले आहेत म्हणून मार्केटमध्ये एवढा तुम्हाला बूस्ट बघायला भेटला, मुवमेंट बघायला भेटली. पण त्याच्यानंतर आपल्याला कुठंच कॉल रायटिंग बघायला भेटत नाहीये. एकदम नॉर्मल कॉल रायटिंग कुठेतरी 22,700च्या लेवलला आहे जिथं ऑब्विसली मार्केट तिथून रिजेक्ट झालंय, खाली 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 आलं. म्हणजे मार्केटमध्ये इथं सेलर्स उभे आहेत. आपल्याला समजलं की मार्केटमध्ये कुठं सेलर्स आहेत, इथं या लेवलला थोडे थोडे सेलर्स इथं कुठेतरी आहेत बरं का. सगळ्यात मेन पॉईंट काय, 22,700 नंतर कुठंच कॉल रायटिंग जास्त दिसत नाही. डायरेक्ट 23,000ची लेवल दिसते. 23,000 मग 22,700 नंतर 300 पॉईंट लांब जाऊन त्यांनी एवढं लांब का कॉल शॉर्ट केलं? तर त्याचं हे रिझन आहे मित्रांनो, बिकॉज टुडे एक्सपायरी आहे. आज एक्सपायरी डेट आहे आणि प्रीमियम्स खूप चांगले आहेत. प्रीमियम्स खूप चांगले असल्यामुळे हा एक राऊंड नंबर आहे. 23,000चा लेवल एक रेजिस्टन्स लेवल मानली जाऊ शकते, एक सायकोलॉजिकल नंबर आहे. त्याच्यासोबतच ह्याचा प्रीमियम खूप चांगला होता. 26 रुपयाला प्रीमियम होता. 26 रुपयाचा प्रीमियम 9 रुपयाला चाललाय आता आणि तो पण किती वेळामध्ये, एक तासाभरामध्ये. तासभर पण नाही झाला. म्हणजे एखाद्याचं जर समजा पूर्ण मॅक्स प्रॉफिट 1 करोड असेल तर त्यातले त्यांना 60 लाख आले सुद्धा.